त्याच्यानंतर चैतन्य महाराज देगलूरकर आहेत, त्याच्यानंतर जयवंत महाराज बोधले आहेत, संदीपान महाराज हसेगावकर आहेत, त्याच्यानंतर अर्जुन महाराज लाडमुर्जे आहेत, त्याच्यानंतर अच्युत महाराज रस्तापूरकर आहेत, त्याच्यानंतर भास्करांच्या पडावरचे एक महाराज आहेत. अशा प्रकारे विद्वान लोक, तपस्वी लोक आहेत. तर हां, सगळे संतांचे वंशज आहेत. तर पुढचं नियोजन कसं करायचं आपण सांगावं. रामकृष्ण हरी. खरं म्हणजे नांदेडचं हे भाग्यच आहे की आपण नांदेड नगरीला संतांचीच भूमी समजतो आणि संत येते घरात तोच दिवाळी तोच दसरा. येणारे तर भरपूर काही पाहुणे आहेत, काही मंडळी आहेत, परंतु त्यांचं नियोजन कशा पद्धतीनं करायचं आहे. जसं महाराजांनी सांगितलं की आता एक कार्यक्रम होऊन गेला, त्या कार्यक्रमात आपण काय साध्य केलं आणि काय साध्य होऊ शकलं नाही याच्या बाबतीत जसं चिंतन केलं पाहिजे आणि त्या चिंतनावर आपण पुढचं पाऊल पाडतो. कारण की कार्यक्रम काही छोटं नव्हतं. 2-3 कार्यक्रम झाले पाठीमागे आपले. एक पहिला कार्यक्रम झाला शिवपुराचा. त्या कार्यक्रमात पाहिलं आपण की लाखोंची गर्दी होती. या म्हणून कोणाला अवतान द्यायची आवश्यकता नाही, कारण की हा कार्यक्रम जो आहे ना तो सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा कार्यक्रम आणि वारकरी संप्रदायाचा कार्यक्रम असल्यानंतर प्रत्येक जण मनातून निघणार आहे. इथं वारकऱ्यांचीच एवढी गर्दी राहील की आपल्याला दुसऱ्यांना म्हणावं लागेल, मित्रांनो जरासं थांबा, महाराजांना समोर काय महाराज, ही एक तर परिस्थिती अशी नाही. परंतु यांचं नियोजन करायची जबाबदारी आपल्या नांदेडकरांची आहे. येणाऱ्या पाहुण्यांचं नियोजन कसं करायचं आहे. बाकी संतांच्या बाबतीत महाराज मी आपल्याला सांगेल की आपणच करावं. संतांच्या बाबतीत आम्हाला नाव नको आहे, संतांचा कार्यक्रम आपणच पाहावं. फक्त आम्हाला नियोजनाचं कार्यक्रम सांगावं. जसं की एक कार्यक्रम नांदेडात एक 20 वर्ष पहिल्यांदा झालं, सगळ्यांच्या लक्षात असेल. एक 20 वर्ष पहिल्यांदा एक फार सुंदर स्वाध्याय परिवारांचा कार्यक्रम झाला होता आठवले महाराजांचा. पांडुरंग शास्त्री महाराजांचा फार सुंदर असा कार्यक्रम झाला. माझ्या मतात न भूतो न भविष्यती. परंतु असं म्हणतात ना की भूतकाळातलं पाठीमागं टाकायचं असं तर भविष्यात काहीतरी नवीन चांगलं घडावं लागेल आणि ते घडण्याची माझ्या मतानं सुरुवात झालेली आहे. आणि इथं वारकऱ्यांचा हा जो समुद्र, जो सागर इथं भरणार आहे त्याची मी कल्पनाही करू शकत. आज इथं भरपूर जण इथं उपस्थित आहे. महाराजांना मी फक्त एवढी विनंती केली आहे की महाराज आपण जी संकल्पना केली आहे ती संकल्पना मांडली आहे. त्या संकल्पनेला मांडण्यासाठी आता प्रत्येक गावात, प्रत्येक घरात, प्रत्येक व्यक्तीमध्ये फक्त एकच आवाज गेला पाहिजे की वारकरी संप्रदाय जमा होत आहे, ज्ञानेश्वर महाराजांचा कार्यक्रम इथं होत आहे, सर्वांना अवतान द्यायचं. प्रत्येक गावात महाराज जसं आपण सांगितलं प्रत्येक तालुक्यात गेला, तालुक्यातली जी टीम आहे एक कोर कमिटी स्थापन करावी लागते. सर्वात पहिल्यांदा आपल्याला जर काय स्थापन करायचं आहे तर फक्त एक कोर कमिटी स्थापन करूया. बाकी कमिटी स्थापन करण्यासाठी आपल्याला वेळ आहे, भरपूर काही वेळ आहे. परंतु कोर कमिटी अशी स्थापन करायची आहे की कोर कमिटीला प्रत्येक सकाळी उठल्यानंतर पहिला काळ रामकृष्ण हरी किती झाले, झोपते वेळेस आजचा रामकृष्ण हरी आज किती झाले. ज्या व्यक्तीला मनातून या कार्यक्रमाची रूपरेषा सांभाळून घ्यायची आहे त्यांना कोर कमिटीमध्ये आपण स्थापित करावं. कारण की हा कार्यक्रम माऊलींचा आहे. हा कार्यक्रम काही कोणा मोठ्यांचा नाही, कोणा छोट्यांचा नाही, कोणी थोरांचा नाही, कोणाचा नाही. हा कुठल्या पडितांचा, वारकऱ्यांचा आहे, हा माऊलींचा कार्यक्रम आहे. म्हणून कोर कमिटी स्थापन करते वेळेस आपण ही एक व्यवस्था करावी की मला जर वाटलं की आपण त्या तालुक्यात कोण गेलंय, हा मी नव्हतो काल परवा, मला माहीत नाही. एक दिवसाचा उपवास चालेल, परंतु कार्यक्रमाची रूपरेषा आपल्या डोळ्यात, आपल्या नजरेत 24 तास असली पाहिजे. असलेच व्यक्तिमत्व त्या कोर कमिटीमध्ये असते. समर्पणाची भावना, कारण की हा कार्यक्रम नांदेडमध्ये न भूतो न भविष्यती महाराजांनी कार्यक्रम हातात घेतला आहे. आता ते पूर्ण करायची जबाबदारी आपल्या सगळ्यांची. जसं त्यांनी राम जन्मोत्सव समितीचं नाव घेतलं आहे,
अशा भरपूर समित्या आहेत नांदेडमध्ये. आपण एक समितीचं नाव घेतलं, अशा भरपूर समित्या आहेत नांदेडमध्ये. आणि मी असं म्हणत की आपण प्रत्येकाच्या इथं जावं लागेल. आज आपली सुरुवात आहे, आपल्याला प्रत्येकाच्या इथं जावं लागत आणि प्रत्येकाकडून आपल्याला हात जोडून रामकृष्ण हरी माऊलींच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहायचे. आज मला खरंच भाग्य वाटतंय की मी वारकरी संप्रदायाचं फक्त नाव ऐकलं होतं आणि इच्छा होते की वारकरी संप्रदायामध्ये मला काम करायची फार भरपूर इच्छा होती, मनानं इच्छा होती. महाराजांचं 15 दिवस पहिल्यांदा फोन आला, पारसभाई असं असं करायचं. मी म्हणलं महाराज काय सेवा आहे ती सांगा. कारण की वारकरी संप्रदायामध्ये चलणं सोपं नाही आहे. कपडे घातले, रामकृष्ण हरी हरी म्हटला म्हणजे वारकरी होणार नाही. तो मनातून वारकरी झाला पाहिजे, मनातून तो माऊली झाला पाहिजे. आणि मला एवढंच म्हणायचं आहे की मित्रांनो, इथं भरपूर काही संस्था त्यांनी समिती तयार केलेली आहे. परंतु मी महाराजांना म्हटलं की आपण संस्था समिती या पुढच्या भागात जाऊया, परंतु आज आपण एक कोर कमिटी तयार करूया. आणि तालुक्यात प्रत्येक घरात मी माझ्या गावाची जबाबदारी घेतो की माझ्या गावात आजूबाजू परिसरात जेवढे काही गाव आहेत तिथं कीर्तन करून, कीर्तनात आता प्रबोधन एकच करायचं. मला आपण कीर्तनकार काढावे, आम्हाला कीर्तनकार द्यावे, आम्ही कीर्तन करणार, कीर्तन करून एकच प्रबोधन करणार की गावातून प्रत्येकाला मला टाळकरी पाहिजे. प्रत्येक गावात 51 टाळकरी घ्या. महाराजांनी 750 म्हटले टाळकरी, मी 750 पकडले, मी 1100 टाळकरीचा नियोजन म्हणतोय. 750ची टाळकरी नको, मला 1100. कारण की नांदेड नगरी ही एवढी मोठी भूमी आहे की जिथं तुम्ही प्रत्येक घरातून एक टाळकरी हक्कानं काढू शकता. प्रत्येक घरातून तुम्ही हक्कानं टाळकरी काढू शकता. 1100 टाळकरी आपण या पद्धतीने जमा केले तर 750चं गणित आपलं नियोजित. जर तुम्ही आज 750चं गणित केलं तर तो शक्य नाही. 1100चं करूया आणि 750च्या वर याला रामकृष्ण हरी. पण 750चं गणिताला 749 सुद्धा जमणार. महाराज आम्ही आहोत. व्यवस्था जसं महाराजांनी सांगितलं, खरं म्हणजे ही सुंदर पाऊल आहे की सुरुवातीला मोदी ग्राउंड काही न करता फक्त एका शब्दावर एवढं मोठं मोदी ग्राउंड हा भेटणं हे काही भाग्य नाही. याच्याहून मोठं कोणतं भाग्य नाही की तुम्हाला काही परिश्रम करावं लागणार तिथे. परंतु मित्रांनो, प्रत्येकाने जबाबदारी घ्यावी, प्रत्येकाने आपला घरचं कार्यक्रम समजावं. नांदेड नगरी ही आपल्या घरासारखी आहे आणि सगळ्यांनी एक जबाबदारी घेऊन, कोण कोणत्या तालुक्यात राहते, कोण कोणत्या गावात राहते, त्यांनी आपल्या गावाचं नाव द्यावं इथं आणि त्यांनी त्यांच्या गावाची जबाबदारी घ्यावी. आणि तालुकावाईज महाराज आपल्या इथं सुद्धा भरपूर प्रत्येक गावातले जसं आपण तालुकावाईज कमिटी बनवत आहे, त्यांना त्यांच्याशी जोडलं तर अजून एक चांगलं तयार केलं. मला माझ्या मतानं मी फार छोटा पडतोय काही सूचना करण्यासाठी, परंतु ज्या इच्छा होत्या माझ्या मी तुमच्यासमोर प्रकट केले. होऊ शकतं माझ्या बोलण्यात काही कमी जास्तपणा झाला असेल. मी माझे शब्द थांबवतो. रामकृष्ण.